रनिंगसाठी एक जर चांगला शूज सापडत आहे तर आज आपण एक शूज बघितला, तो पण इंडियन ब्रँडचा आहे, ते पण जे क्वालिटी ब्रँडेड बुटामध्ये असते ना ती सेम क्वालिटी ह्या शूजमध्ये. तर हा शूज कोणता माहिती आहे का, बोल्ट फिट इग्नेटर. तर हा शूज इंडियन ब्रँडचा तर आहेच आहे, पण त्याच्यात एक खासियत काय माहिती आहे का, त्याला ETPO सोल असतो. तो जो ब्रँडेड बुटामध्ये खाली जो आउटर सोल असतो त्याचा आणि शूजचा, ज्याने काय ETPO सोल म्हणजे काय माहिती का, आपण रनिंग करतो, रनिंग केली तर शूजने करत करत गेलो ना तर काय होतं, ते खालचा सोल नाही का दबून जातो ना, तर वापस पंपिंग होत नाही, तो जसं तसा राहून जातो. तर हा सोल ब्रँडेड असला ना तर यो खाली दबतो परत जसं जसं जागे होऊन जातो, म्हणजे याने बूस्ट पॉवर भेटते. जर लोकल शूज घेतो ना आपण त्याच्यामध्ये इवा सोल असतो. इवा सोल म्हणजे काय, तुम्ही लोकल शूज बघता एक साईडनी घासून जाते, नाही तर पुढच्या पंजामध्ये बोटं दबून जाते खाली, हे प्रॉब्लेम येते. तर हे प्रॉब्लेम ह्या शूजमध्ये येत नाही. तर हा ETPO सोल ब्रँडेड शूजमध्ये असतो, जे 8,000 9,000 10,000च्या ह्याच्यामध्ये. तर हा इंडियन ब्रँडनी आपल्याला 1000 ते 1500 मध्ये हा सोल दिलेला आहे. तर हा सगळ्यात बेस्ट शूज आहे, हा नक्की ट्राय करा.